तुम्ही जर रॅपिडो बाईक टॅक्सी वापरत असाल तर सावधान, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. खास करून ज्या बाईक टॅक्सी बुक करतात रॅपिडोच्या महिला वर्ग, मग त्या कॉलेजला जाणाऱ्या मुली असू द्या किंवा गृहिणी असू द्या, जॉब करणाऱ्या महिला असतील, तुम्ही ज्या प्रकारे गाड्या बुक करताय आणि ज्या गाड्या तुम्ही बुक करताय व्हाईट नंबर प्लेटवाल्या, त्या गाड्या पूर्णपणे इलिगल आहेत. आपले जे परिवहन मंत्री आहेत आदरणीय प्रतापराव सरनाईक यांनी अशा गाड्यांवरती बॅन देखील घातलेला आहे, परंतु रॅपिडोच्या ऍपमध्ये ह्या गाड्या बॅन नाही आहेत. कारण रॅपिडो ही अतिशय माजलेली कंपनी आहे. ती आपल्या प्रताप सरनाईकाला देखील फाट्यावर मारते, त्यांचे आदेश मानत नाही. ऍपमधून त्या बाईक काय बंद केलेल्या नाहीत त्यांनी आणि तुम्ही बिंदास बुक करता. पण याच्या एखाद्या दिवशी तुम्हाला याचे लेण्याचे देणे पडू शकतात, कारण ज्या प्रकारे तुम्ही सर्रास त्या बाईकचा उपयोग करता, उद्या जर तुमचा येणेकरून ऍक्सिडेंट झाला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इन्शुरन्स नाहीये. ऍक्च्युअली ती बाईकच इलिगल आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे प्रायव्हेट नंबर असलेल्या गाड्यांवरती बसून जाता, तर तुमच्या जो खाजगी आयुष्य आहे तुमचं ते सुद्धा डिस्टर्ब होऊ शकतं. कारण कळत नाहीये तुम्ही कोणती चूक करताय. अर्थात तुम्हाला जर तुम्ही करणारं तुम्ही तर भरणारं जे नुकसान होईल ते तुम्हालाच भरावं लागणार आहे. यासाठी शासन जबाबदार नसणार आहे. पण तुम्ही जर बाईक बुक करत असाल तर सावधान, अशा प्रकारे बाईकवरती जाण्याचा नाद सोडा. तुमच्यासाठी प्रशासनाने रेल्वे आहे, त्यासोबत बस आहे, शेअरिंगच्या ऑटो आहेत. तुम्ही त्याने प्रवास करा. 2 किंवा 4 किंवा 10 रुपये वाचवण्याच्या प्रयत्नात स्वतःचा जीव गमावू नका. कारण हे जे इलिगल बाईकवाले आहेत त्याच्यामध्ये क्रिमिनल रेकॉर्ड नाहीये. कोणाचंही म्हणजे जे सर्टिफिकेट लागतं, पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट, हे बाईकवाल्यांकडे नाहीये. कोणता व्यक्ती गाडी चालवतो हे तुम्हाला माहित नाही. नंबर वेगवेगळे असतात. बुकिंगचा नंबर वेगळा असतो. पिकअपला आलेला बाईकवाला वेगळा असतो आणि तुम्ही सर्रास त्याच्या खांद्यावरती हात ठेवून जाता. पण उद्या जर तुमच्यासोबत काही अनुचित प्रकार घडला तर याला जिम्मेदार कोण? परिवहन मंत्री जे आपले प्रतापराव सरनाईक आहेत ते तुमचं ऐकून देखील घेणार नाही. त्यांनी जाहीर सांगितले न्यूजमध्ये की या बाईक इलिगल आहेत. मग तुम्ही बाईकवरती कशा प्रकारे जायचं जे तुम्ही ठरवा. तुमची सुरक्षा तुम्ही आहे. जर तुमची सुरक्षा धोक्यात टाकायची असेल तर बिंदास खावरती हात टेकून नाही, पुढच्या सीटवरती बसून जावा. त्याच्या काही प्रॉब्लेम नाहीये. एवढंच सांगणं आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.